राजश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। बाहेर पडणारा पाऊस आणि घरात बनणारी गरमागरम अशी भजी, ती सुद्धा सोडा व इनो असं काहीही न वापरता बनणारी क्रिस्पी आणि गोल अशी भजी। तर आज आपण बघणार आहोत मूग डाळीची भजी। चला तर मग जाऊया आपण आपल्या किचनमध्ये। इथे मी एका बोलमध्ये 2 वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ही मुगाची डाळ मी इथे पाण्यात भिजत घातलेली आहे। तर ही 2 तास आपण अशीच भिजत ठेवूया। 2 तास झालेले आहेत आणि आपली मुगाची डाळ भिजलेली आहे। मी आता त्या मुगाच्या डाळीतलं व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ही मुगाची डाळ ही अशा पद्धतीत आहे। चला तर मग आता ही मुगाची डाळ मी मिक्सरला वाटून घेते। मूग भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मिरची। इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। कांदा इथे मी 1 मोठा कांदा घेतलेला आहे। मीठ, कढीपत्ता, जिरं, आलं व लसूण याची पेस्ट, हळद, भरपूर सारी कोथिंबीर आणि इथे मी ही जी मुगाची डाळ आहे ती दरदरीत अशी वाटून घेतलेली आहे। म्हणजे खूप ह्याच्यात पाणी घालून वाटायचं नाहीये, ही अशी व्यवस्थित अशी वाटून घ्यायची आहे। हे बघा। आणि आपल्याला लागणार आहे भरपूर सारं तेल। चला तर मग आपण सुरुवात करूया मूग भजी बनवायला। तर सर्वप्रथम या मूग भजीचं जे बॅटर आपण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरच्या ज्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा आलं आणि लसूण याची पेस्ट, हा जो इथे मी कांदा घेतलेला आहे तो कांदा सुद्धा मी याच्यात घालते। त्यानंतर अर्धा चमचा ह्यात मी घालते जिरं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, कढीपत्त्याची पानं जी इथे मी 7-8 घेतली आहेत ती मी अशी बारीक करून टाकते याच्यात, हे अशा पद्धतीत, व भरपूर सारी अशी कोथिंबीर। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। हे अशा पद्धतीत आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर आता हे सर्व मिक्स झालेलं आहे। चला तर मग आता आपण याची भजी करायला घेऊया। तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा भज्या काढून टाकूया। हे बघा। जर तुम्हाला तेलाची भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा टाकू शकता असं। हे बघा। गॅसचा फ्लेम जो आहे ना तो मीडियम ठेवायचा आहे। काही वेळेला काय होतं, जर तुमचं गॅसचा फ्लेम हा फास्ट असेल तर भजी आतून शिजायला प्रॉब्लेम होतो। तुम्ही कोणताही जेव्हा भजीचा आयटम बनवताना तर तो एक तर स्पायसी असायला हवा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीरचं प्रमाण जास्त हवं। इथे आपण सोडा किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाही, परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या बॅटरमध्ये रवा किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता। वरचं कोटिंग लाल व्हायला सुरुवात झाली, हे बघा, हे अशा पद्धतीचा कलर चेंज झाला की समजायचं की आपली भजी तयार व्हायला येत आहे। तुम्ही इथे बघू शकता की आपली मुगाची भजी व्यवस्थित शिजलेली आहे। तर त्याला आता मी पेपरवरती काढून घेते।
ही अशा पद्धतीत मी मूग भजी काढून घेते। तुम्ही इथे बघू शकता की मुगाची भजी किती व्यवस्थित शिजलेली आहे ते, हे बघा। चला तर मग आता ही भजी आपण सर्व करूया। आजची पावसाळ्यातली मूग डाळीची भजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे माझ्या अशा सगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तोपर्यंत बाय।